आनंदी जीवन जगण्यासाठी सतत समाजासाठी कार्यमग्न राहावं असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री आणि वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया यांनी केलं। जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून लायन्स क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला। यावेळी लायन राज मुछाल, निवृत्त सनदी अधिकारी बी.जी. देशमुख, माजी राज्यमंत्री मदन बाफना, लायन्स इंटरनॅशनलचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर शरदचंद्र गोखले, डॉक्टर गुरुराज मुतालिक, दाजीकाका गाडगीळ, रामभाऊ तुपे, बाबूशेठ पारेख, शांता पोमण, निर्मल पंड्या, मुरलीधर आढाव, प्राचार्य राम शिंदे, आबासाहेब महाजन, प्र.द. पुराणिक, दत्ता पुराणिक, रुक्मिणीबाई चिंचोरे, ॲडव्होकेट शिवराम अभ्यंकर, नीलकंठ शिरगावकर यांचा महापौरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर मोहन धारिया म्हणाले की ज्येष्ठांनी देखील तरुण पिढीला समजावून घेतलं पाहिजे। आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील मूलभूत समस्या काय आहेत हे जाणून घेऊन त्या सोडवण्यात आपण काही सक्रिय सहभाग देऊ शकतो का याचा विचार ज्येष्ठांनी केला पाहिजे। स्वतःला नवनिर्मितीच्या कार्यात गुंतवून घ्या। येत्या काही वर्षात मोठ्या संख्येने ज्येष्ठांची संख्या वाढणार आहे, त्यावर वृद्धाश्रम हा मार्ग नव्हे असंही ते म्हणाले। महापौर राजपाल आपल्या भाषणात म्हणाले की ज्येष्ठांच्या अनेक समस्या आहेत, त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे आजचा तरुण वर्ग त्यांना समजावून घेत नाही। तरुणांनी ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे। आज पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या रूपाने बौद्धिक संपदा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्यांना नेहमी दुर्लक्षित करीत राहिल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा पुण्याच्या प्रगतीसाठी करून घेता येत नाही। आज पुण्यात उपलब्ध असलेल्या बौद्धिक संपदेची दखल घेऊन त्याच्या कार्याचा आढावा घेणारा ग्रंथ तयार केला गेला पाहिजे। तसंच पुण्याची महती सांगणारं संकेतस्थळ देखील निर्माण करणं गरजेचं आहे असंही महापौर म्हणाले।